नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणावरून आता सुरू झालेल्या राजकारणासंदर्भात. ओबीसींनी धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आरक्षण संपल्याची भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. मराठा मागास आहे हे दाखवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. सर्व काही एकतर्फी सुरू असल्याचं दिसतंय. अशा शब्दांमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला. तर छगन भुजबळ यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. आरक्षण संपल्याची भावना ओबीसींमध्ये निर्माण झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ओबीसीतून मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. छगन भुजबळ यांच्या सिद्धगड या निवासस्थानी आज संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. भुजबळ यांच्याकडून सर्वच समाजाच्या नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. तर पुढच्या हालचालींबाबत भुजबळ आज निर्णय घेणार आहेत. तर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा देखील होणार आहे. तर भुजबळांच्या निवासस्थानी सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे आणि सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे. किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे, आता आम्ही पुढे काय, आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्यामध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय, किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार, म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही आहे. आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसासुद्धा निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे. ते कशासाठी, तर मराठा हे मागासवर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायचा आहे. म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसी समाज टाकायचे पण म्हणून, दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत, ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार. म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते आहे.